देशातील सर्वात स्वस्त आणि मोठी विमानसेवा असलेली इंडिगो गेल्या काही दिवसांपासून पूर्णतः विस्कळीत झालेली आहे। देशातल्या प्रमुख विमानतळांवरची शेकडो फ्लाइट्स रद्द होणं, तासनतास विलंब लागणं आणि कनेक्टिंग फ्लाइट्स मिस होणं आणि प्रवाशांच्या प्रचंड नाराजीमुळे ही विमान वाहतूक व्यवस्था अक्षरशः ठप्प पडली असून याचा फटका लाखो प्रवाशांना बसलेला आहे। परिणामी डीजीसीएनं थेट या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आता आदेशच दिले। पाहुयात लोकशाही मराठीचा या संदर्भातला हा रिपोर्ट। इंडिगोची एकाच दिवशी शेकडो उड्डाणे रद्द, हजारो प्रवाशांना नाहक मनस्ताप, देशभरातून मिळून अंदाजे 500हून जास्त उड्डाणे प्रभावित, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सर्वाधिक फटका। इंडिगोने आवश्यक असलेले क्रू मॅनेजमेंट आणि बॅकअप नियोजन वेळेत केलं नाही असा प्राथमिक आरोप होऊ लागलाय। आता त्याची सविस्तर चौकशी होणार आहे। भारत सरकारने नोव्हेंबर पासून कामांच्या तासांचे नवीन नियम लागू केले। नवीन पायलटसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी, विमानांच्या रात्रीच्या उड्डाणांवर मर्यादा, अधिकारी आणि कर्मचारी यांना अनिवार्य विश्रांती। या सर्व गोंधळाचा मनस्ताप मात्र गेले काही दिवस प्रवाशांना सोसावा लागतोय। पहले मेरे पास मैसेज आया कि फ्लाइट डिले हो गई, फिर मैं थोड़ा आराम से आ रहा था, फिर बाद में एक और मैसेज आया कि गेट नंबर 1 से इज रेडी फॉर द डिपार्चर। मैं भाग के पहुंचा इधर, तो बाद में देखा ये फ्लाइट तो डिलेड ही है। वो मैसेज कैसे आ गया वो पता नहीं है। मेरे पास मैसेज पड़ा भी है। और यहाँ पे अभी सुबह 5-6 घंटे से यहाँ हूँ, अभी तक कोई इंस्ट्रक्शन नहीं है। इंडिगो मेरी फ्लाइट थी 45 पर, पूछें तो उसके बाद फिर बोले कि आपकी फ्लाइट 4 घंटे लेट है, मीन्स 8 बजे आएगी। 8 बजे बोले, लेकिन वो भी फाइनली नहीं है कि 8 बजे आ जाएगी या नहीं आएगी। और शादी में वही अटेंड करना है हमको। क्या विकल्प है, आप ये सब समझें, क्या हमको करना है, हमको समझ में नहीं आ रहा है। कशा पद्धतीने तुम्हाला सगळ्याचा फटका बसला? हमने कल टिकट किया था, टिकट हो गया था 4 लोगों का। बोले कल 12:15 बजे गाड़ी है। हम इधर आ गए 10 बजे, तो इन्होंने बताया गाड़ी नहीं है, कैंसिल हो गई। तो इनकी वजह से इनकी जान चली गई, इनकी बीवी की। गाड़ी नहीं तो ये कल जाते तो जिंदगी को देख तो सकते थे, लेकिन आज अभी बॉडी उठाने वाला वहाँ कोई नहीं है और हॉस्पिटल के अंदर पड़ी है, वो यहाँ बैठे। या सर्व गोंधळाचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला असला तरी त्याचा परिणाम विविध क्षेत्रावरही झालाय। हा वाहतूक व्यवस्थेतील भविष्यातील मोठ्या संकटाचा इशारा ठरू शकतो। इंडिगोचे हे संकट भारताच्या विमान वाहतुकीला मिळालेली स्पष्ट सूचना आहे। प्रवाशांची वाढती मागणी, अपुरी संरचना, क्रूची टंचाई आणि तांत्रिक अडचण ही समीकरणं भविष्यात अधिक धोकादायक ठरू शकतात। 160 कोटी रुपयांचं नुकसान जे आहे ते इंडिगोचं झालेलं पाहायला मिळतंय। एकंदरीतच गर्दी देखील आहे, फ्लाइट्स रद्द झालेल्या आहेत, लोकांना सूचना ज्या आहेत त्या व्यवस्थित दिल्या जात नसल्याचा आरोप इथे सध्या विमानतळावर लोक करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।